नथनी कानात झुमका मराठ मोळेने नखरा सुंदरा सुंदरा स्वॅग तुझा लय तुझा लाख नजरा नाकात नथनी कानात झुमका मराठ मोळेने नखरा सुंदरा सुंदरा स्वॅग तुझा प्रेमात तुझा लाख नजरा। श्री राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन म्हणजे इम्पोर्ट करून घ्यायचे आहे आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून अलाइट मोशनमध्ये। तर सगळ्यात पहिल्यांदा बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे लिरिक्स दिसून येते। तर फर्स्ट स्टेप काय करायचे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मटेरियलमध्ये तुम्हाला इमेज दिले तर ते 3-3च्या बिटमार्कनुसार आपल्याला ॲड करून घ्यायचे। हे बघू शकता मी 5.11 पर्यंत केलेला आहे। इथून पुढं काय करायचं आहे दुसरा इमेज ॲड करून तो 3च्या ह्यानं ॲड करून घ्यायचे 8 बघू शकता 23 पर्यंत। त्यानंतर इथपासून पुढं जो इमेज आपण यूज करणार आहोत तो इमेज काय करायचे फक्त इथं आपल्याला 13.4 पर्यंत ॲड करून घ्यायचे आणि लास्ट इमेज लेअर आपल्याला काय करायचं आहे शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इमेज ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की इमेज लेअर प्रॉपर सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। तर इथं हे इमेज मी इथं डेमोसाठी यूज केलेलं आहे। इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। अशा प्रकारे इमेज लेअर प्रॉपर सेट केल्यानंतर चारही इमेज लेअर आपल्याला काय करायचं लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। म्हणजे इमेजवरती वापरले जाणारे जे PNG आहेत किंवा लेअरिक्स आहेत ते प्रॉपर अशा दिसून येतील। बघू शकता आपण इथं प्रॉपर अशी प्रत्येक इमेज लेअर आपल्याला खाली घेऊन घ्यायची आहे। खाली घेऊन आल्यानंतर त्याला मूव्ह ॲनिमेशन द्यायचं आहे। मूव्ह ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला इमेज प्रॉपर खाली घेऊन येऊया आणि इमेज प्रॉपर घेऊन आल्यानंतर यांना मूव्ह ॲनिमेशन देण्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा प्रॉपर इथं बघून घेऊया। अशा प्रकारे बघू शकता की इमेज प्रॉपर सेट केलेली आहे। आता मूव्ह ॲनिमेशन देण्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन आपल्याला इथं प्लस की द्यायची आहे। प्लस की देऊन हा जो इमेज आहे थोडासा वरती अशा प्रकारे घ्यायचा आहे। त्याआधी काय करायचं आहे बॅक येऊन याची जी साईज आहे ती प्रॉपर वाढवून घ्यायची आहे आणि हा जो इमेज आहे त्याला प्लस की देऊन थोडंसं पुढे घेऊन परत एकदा प्लस की द्यायची आणि इमेज आहे तो प्रॉपर अशा प्रकारे वरती घेऊन यायचा आहे आणि इथं परत एकदा त्याची साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे। प्रॉपर इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायची तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर दुसऱ्या बीट म्हणजे 1.13 सेकंदाची बीट मार्क येऊन परत एकदा ॲनिमेशनमध्ये यायचं आहे एक बीट द्यायचा आहे आणि थोडंसं पुढे येऊन काय करायचं आहे परत एकदा खाली इमेज घेऊन इथं त्याची साईज काय वाढवून घ्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर तिसऱ्या बीटवर येऊन परत एकदा एक प्लस की देऊन थोडंसं पुढे येऊन इमेज प्रॉपर खाली घेऊन यायचं आहे। खाली घेऊन आल्यानंतर याची साईज परत एकदा वाढवायची आहे। म्हणजे बघू शकता आपण तिन्ही लेअरला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। अशा प्रकारे बघू शकता। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या नंबरला म्हणजे सेकंड नंबरच्या लेअरला अशा प्रकारे ॲनिमेशन द्यायचं आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा साईज वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर प्लस की देऊन थोडंसं आता इथं आपल्याला प्लस की देताना काय करायचं आहे की 1 नंबरच्या ऑप्शनवर येऊन स्टार्टिंगला एक प्लस की देऊन थोडंसं पुढे येऊन प्लस की द्यायची आणि इमेज आहे तो प्रॉपर अशा प्रकारे वरती घेऊन त्याची जी साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर दुसऱ्या बीटवर यायचं आहे एक प्लस की द्यायचे थोडंसं पुढे येऊन परत एकदा प्लस की देऊन खाली घेऊन यायचं इमेज खाली घेऊन आल्यानंतर त्याची साईज आहे ती प्रॉपर वाढवायची आहे। त्यानंतर तिसऱ्या बीटमार्कवर येऊन पहिल्या ऑप्शनवर यायचं आहे एक बीटमार्क द्यायचा आणि थोडंसं पुढे येऊन परत इमेज लेअर आहे तो म्हणजे आपली जी इमेज आहे ते आपल्याला वाढवून अशा प्रकारे साईज वाढवून घ्यायची आहे। म्हणजे इथं या अशाच प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण दोन्ही लेअरला तुम्हाला दाखवलेला कशा प्रकारे इथं मूव्ह ॲनिमेशन द्यायचं। अशाच प्रकारे तुम्ही मूव्ह ॲनिमेशन द्या। राहिलेला 2 इमेज लेअरला मी ॲनिमेशन देतोय तुम्ही अशाच प्रकारे ॲनिमेशन द्या। तर बघू शकता आपण स्टार्टिंगपासून जे ॲनिमेशन दिलेलं ते अशा प्रकारे आहे। सेकंड नंबरपर्यंत मी तुम्हाला सांगितले कशा प्रकारे ॲनिमेशन द्यायचं आहे। बाकीचं राहिलेलं सेम तसंच अशा प्रकारे तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं आहे। तर मी ॲनिमेशन इथं दिलेलं आहे। तर आपल्याला काय करायचं अशा प्रकारे ॲनिमेशन झाल्यानंतर प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुमचा लोगो इथं ॲड करून सेट करू शकता। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे
अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.